पत्रकार बांधवांना आणि व्हिडिओ माध्यमातून बघत असलेल्या नातेपुते ग्रामस्थांना आज आम्ही येथे आपल्या समोर नातेपुते नगरपंचायतीला झालेला भ्रष्टाचार व गंभीर विषयावर प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी आणि विशेष नातेपुते जनतेचा आवाज मांडण्यासाठी जमलो आहोत. आता आज जे तुम्ही पत्रकार परिषद घेतली ते कशा संदर्भात घेतलेले आहे? ही नातेपुते नगरपंचायतचा भ्रष्टाचार काय नातेपुतेच्या भ्रष्टाचाराबाबतीत काय तुम्ही माहिती मागवली? आता सुरुवातीपासून काय केलेलं आहे की पहिलं नातेपुते नगरपंचायतलाच हे केलेलं आहे. पहिले जे आपण काय माहितीचा अधिकार नगरपंचायतकडून माहिती घेतली, तिथून पुढं सोलापूर नंतर पुण्यानंतर आयुक्तालयानंतर मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री आणि पालकमंत्री. तुम्ही नगरपंचायत नातेपुते यांना भ्रष्टाचाराबाबत कुठल्या प्रश्नावर मुद्दा विचारलेत तुम्ही? आता नातेपुते नगरपंचायतला आपलं जे काम आहे लोकशाहींना पावसाळ्या नगर म्हणजे वाचनालय म्हणून आहे, तर त्या वाचनालयाचा मुद्दा आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे, वाचनालयाला 29 लाख रुपयाचे बजेट दिलेलं आहे. बिल हे सगळं दिलं, पण ते 29 लाखाच्या बजेटनुसार काम नाही. 29 लाखाच्या बजेटनुसार ते काम नाही. त्या संदर्भात माहिती मागितली आणि जी माहिती दिलेली आहे ती सरास कुठे आहे, म्हणजे उगं डबून पुढं. तुम्ही जे भ्रष्टाचार जे त्यांना प्रश्न विचारा तिथं जाऊन तुम्ही थोडक्यात जाऊन चौकशी वगैरे केलेली आहे का? हो केली. हा, तुम्हाला त्यात निर्देशात काय आले? पूर्व उत्तर नाही, जिथं तुम्हाला भ्रष्टाचार जी केलेलं असं वाटते कामासंदर्भात तिथं तुम्हाला असं काय उघडकीस आले की त्यांनी भ्रष्टाचार केले? आता दुसरं काम घ्या, शंकर बाजारपासून ते तेलाचं दुकान आपलं राजेंद्र तेल आहेत ना, त्यांच्या घरापर्यंत दोन्ही साईडला अंडरग्राऊंड गटरी आहे. त्याचं बिल आहे 26 लाखाचं. तर दोन्ही साईडला गटरी नाही, पायपा लागले ते 5. म्हणजे मार्केट कमिटीच्या शेजारी जे बिग बाजार आहे तिथून ते कोपरा पोस्ट ऑफिसचा कोपरा तेलाचं दुकान तिथून बिल आहे 26 लाखाचं. पायपा टाकले ते 5. मग अजून तुम्ही त्यांच्या कागदपत्रात काय चौकशी मागणी केली? बरेच काम आहे, 34 कामाची आहे माझ्याकडे. मग तुम्ही कागदपत्र आतापर्यंत कुठपर्यंत पुण्याला गेला होता, त्या पुण्याच्या माहिती कागदात काय मिळालं? पुणे आयुक्त काय आदेश मिळाला? पत्र मिळालं, चौकशी पत्र मिळालं मला. म्हणजे आयुक्तांनी आदेशपत्र काढले कुठं? सोलापूरला काढले. सोलापूरला डोके साहेबांनी त्याच्यावर ही बी बसवली, कमिटी बी बसवली. पण आज 15 दिवस झालं कमिटीची कुठलीच हालचाल नाही किंवा कुठल्याच गोष्टीकडे आपल्याला रिप्लाय नाही किंवा आपल्या संग चर्चा नाही, काही नाही. भैयासाहेब, तुमच्या निर्देशात जी शंकरराव मोहिते पाटील बिग बाजार जे आहे आणि तिथून पोस्ट ऑफिस पर्यंत जे घोटाळा, तुम्ही एकच मुद्दा सांगितला, असे तुम्ही 34 मुद्दे आहेत म्हणला नगरपंचायतचे घोटाळ्याचे. असे अजून किती तुम्ही चौकशी केलेले घोटाळे? तुम्हाला उदाहरण म्हणून सांगू शकतो मी. आपलं वडा आहे नाही, साखरबाई पासून महादेव मंदिर 1 किलोमीटरचा रोड दाखवला. त्यात साईडनं पेवर ब्लॉक आहे, पोल आहे, लाईटीचं पोल आहे. बसाई येणं, देवाला येणं जाणाऱ्यांना बसायसाठी जी चेअर आहेत ना, खुर्च्या, तसल्या खुर्च्या आहेत त्या. तिथं काहीच नाही, नुसती डांबरी. ह्याच्या पलीकडे त्यांची साईडनं काय टाकलं नाही, खाली कॉन्क्रीट करून वर डांबरी आहे. असं त्याचं एमबी बिल आरए बिल माझ्यापाशी आहे. मी पुराव्यासकट बोलतोय, माझ्यापाशी नाही असा विषय नाही. मग आता तुमच्या समोर जे कागदपत्र ठेवले टेबलवर ते पुरावे सगळे नगरपंचायतीच आहेत का? सगळे जेवढे कागद आहेत ना, हे असेल, हे बंच असेल, हे सगळं नगरपंचायतचं आहे. आणि सगळे नगरपंचायतच्या सही शिकाट आहेत, एमबी बिल आरए बिल सगळं माझ्यापाशी आहे का? त्यातलं तुम्हाला डेमो म्हणून दाखवतो. नातेपुते नगरपंचायत, माळशिरस तालुका. हे सगळं कुठलं तुम्ही कागद उचलून घेऊ शकता. भैयासाहेब, तुम्हाला अजून जनतेसमोर, नातेपुतेच्या जनतेसमोर अशी किती काम खालच्या दर्जाचे झालेत असं वाटते? आणि जनतेला तुम्ही असं काय सांगू शकता की बाबा आपल्या नगरपंचायतीच्या निधीचा खर्च खालच्या दर्जाच्या कामाला लावून लोकांची दिशाभूल केली जाते? उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक 13 मध्ये साठेनगरमध्ये सगळ्यात निष्कृष्ट दर्जाचा रोड झाला. पाऊस पडला की लोकांच्या घरात पाणी जातं. पेवर ब्लॉक टाकलं तर कुणी नेहल्यात आहे, उपसून गेलं तर गाडी गेली तर गदा हलत्यात आहे. असली कामं केलेत. दुसरी गोष्ट, संडास बाथरूमचा विषय. नातेपुते नगरपंचायत सुरू झाल्यापासून साठेनगरमध्ये 3 वेळा संडास बाथरूम आले ती 5-5.
तर जी पूर्वीची संडास बाथरूम होती त्याच्यात टाक्या आत्ता वापरल्यात तिन्ही ह्याला नवीन काही बनवलेलं नाही. काय काय 5 संडास बाथरूम तर अशा आहेत की नुसता कलर देऊन बिलं काढून घेतलेली आहे ती. मग ही घोटाळा कोण काढणार? आपण बोलायला गेलो की बाकीच्या गोष्टी. भैयासाहेब आता इथून पुढे तुमची काय भूमिका राहील? आता इथून पुढे कागदपत्र तर सगळ्या म्हणजे जेवढे काय ऑफिस आहे त्या सगळ्या ऑफिसरला भेट दिलेले आहे, त्यांच्याकडे पत्र घेतलेले आहे. आता इथून पुढं 30 तारखेची वाट बघायची आपल्याला. 30 तारखेपर्यंत 30 तारखेचा विषय झाला तर मोठ्या म्हणजे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल. नगरपंचायत समोर तीव्र आंदोलन का? नगरपंचायत असणार तर त्यांचं मोठं ऑफिस असतं, पण कुठं ना कुठं तर पण मोठ्या अगदी मोठ्या ही जेवढे काय पुरावा आहे त्या पुराव्यानुसार सगळ्यात मोठं आंदोलन केलं जाईल. नाट्यपुते नगरपंचायतीच्या दृष्टिकोनातून तुम्ही हा विषय अतिशय चांगला घेतलेला आहे, परंतु हा विषय घेत असताना 30 तारखेनंतर किंवा पुढं हे आंदोलन तीव्र होणार का आंदोलनाची दिशा बोलत होणार? तीव्र स्वरूपाचं आंदोलन म्हणा, नुसती दिशा नाही राहणार. आंदोलन बोलत होणार तरीच झेंडाच लावायला आपण काय होईल शेवट. कारण एवढ्या ओपीची गाठ घेऊन एवढ्या सगळ्याचे 10-12 सोलापूरला हे हेल्पट झालेत. पुण्याला 2-3 वेळा हेल्पट झाले. पुणे आयुक्त विभाग कार्यालयात मंत्रालयात 2 हेल्पट झालेत. मग आपण एवढं सगळं करत असताना सुद्धा एक नगरपंचायत ह्या सगळ्याच ऐकू शकत नाही का? बरोबर. आज मंत्रालय म्हणा, पुणे विभाग आयुक्तालय म्हणा किंवा सोलापूर म्हणा, नातेपुते नगरपंचायतीपेक्षा वरिष्ठ अधिकारी आहेत नाही, म्हणजे कुणाच ऐकू शकत नाही असं आहे का? मग नातेपुते ही मनमानीच कारभार राहणार, काही स्वतःच मालक राहणार नातेपुते नगरपंचायतला, यांनी कुणीच दखल नाही घेतली तर. पत्रकार परिषदेच्या वतीने सर्व पत्रकार बांधव इथे गोळा झालेले आहेत. तरी माझं मत असं आहे की जी काय मी नगरपंचायतची जी काय उघडकीस आणलेले आहेत, भोंगळ कारभार म्हणा, खालच्या पातळीची कामं केलेली, निष्कृत दर्जाची कामं केलेली, त्यांचे सगळे पुरावे माझ्यापाशी आहेत. जे काय मी आता नातेपुते नगरपंचायतच्या विरोधात सर्व काय गोळा केलेला आहे ते सर्व पत्रकार बांधवांनी निस्वार्थीपणे जनतेपर्यंत पोहोचवावे ही पत्रकार साहेबांना नम्र विनंती.